नमस्कार, स्टार बुलेटिन टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका एकलेर शिंदेवाडी या ठिकाणी आलेलो आहे. या शिंदेवाडी या ठिकाणी एक दुग्ध व्यवसाय करणारा शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याकडून आपण सविस्तर एक विचार करणार आहोत आणि विचारणा अशी करणार आहोत की कन्हैया ॲग्रोचं जेव्हापासून हे प्रोडक्ट्स वापरायला लागलेत का त्या गायांना एक टाइम चारा असतो आणि 2 टाइम त्या कन्हैया ॲग्रोचं खाद्य असते. या खाद्यापासून गायांची तब्येत, दुधामध्ये वाढ, फॅक्टमध्ये काय परिणाम झाला, हे सगळं आपण त्यांना सविस्तर विचारणार आहोत. आणि या ठिकाणी पाहू शकता त्यांच्याकडे एवढ्या गाया आहेत आणि याच्यामध्ये दूध देणाऱ्या गाया किती आहेत हे सुद्धा आपण सविस्तर विचारणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. आता तुमच्याकडे किती गाय आहेत हे सगळे? माझं नाव सुहास बाळू शिंदे, मी शिंदेवाडी या ठिकाणी बोलत आहे. तर आमच्याकडे 7 गाया चालू आहेत. सगळ्या गाया किती आहेत? सगळ्या गाया 10 गाया आहेत. दूध देणारे किती आहेत? 7 गाया त्याच्यातल्या दूध देतात. आणि त्यांना चारा किती टाइम असून पशुखाद्य जे असतं कन्हैया ॲग्रोचं हे किती टाइम असतं? चारा त्यांना आम्ही 1 टाइम देतो आणि कन्हैयाचं पशुखाद्य डायमंड 13+ हे 2 टाइम देतो. त्याच्यापासून काय रिझल्ट, काय फरक जाणवला का गायांना? आमच्या 7 गाया चालू आहे, त्याच्यात आमचं 47-48 लिटर दूध भरायचं. तर हे डायमंड 13+ आम्ही चालू केल्यापासून आमचं कमीत कमी 63 ते 64 लिटर भरते. म्हणजे 17 ते 18 लिटर आमचं पर डे दूध वाढलेलं आहे. म्हणजे एक गाई मागे 2-2.5 लिटर दूध वाढ 2-2.5 लिटर दूध वाढलेले. डायमंड 13+ लिटरला 300 ग्रॅम आणि गोवत बूस्ट हे एका गाईला 1 किलो तब्येतीसाठी. असं 2 टाइम दिलं जातं. 2 टाइमचा पशुखाद्य दिलं जातं. तब्येतीमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? तब्येतीत पहिल्यापेक्षा सुधारणा आहे, कमी तर नाहीत पण पहिल्यापेक्षा सुधारणा आहे. दुधामध्ये फॅट एसएनएफ पण बऱ्यापैकी चांगला आहे. आणि ज्या गायींची विष्ठा पडती शेण वगैरे, हे पहिले कशी होते आणि आता कसं वाटते तुम्हाला? शेणामध्ये काय फरक वाटतो? पहिलं पातळ यायचं शेण आणि आता शेणाची पोटी पडती चांगली. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेणाची पोटी या ठिकाणी कशी काय पडलेली आहे. मला फायदा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. चांगलाच फायदा झालेला आहे. जे दुग्ध व्यवसाय करीत असेल त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? आम्ही दुग्ध व्यवसाय जे करतात त्यांनी कन्हैयाचं हे डायमंड 13+ अवश्य चालू करावा. जसे माझी पण चांगली सुधारणा झालेली आहे, अशी प्रत्येकाची व्हावं अशी आपली अपेक्षा आहे. आमच्या 7 गाया चालू आहेत, तर आम्ही त्यांना रात्री चारा दिलेला आहे. 1 टाइम चारा त्या खाऊन सकाळी फक्त आधी घेतल्या, दूध काढलं आणि परत सोडून दिलं. तर त्यांचे गव्हाण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्णपणे गव्हाण साफ आहे. सकाळी त्यांना अजिबात सुद्धा चारा दिलेला नाही, फक्त पशुखाद्य. आता ही कंपनी पार्टनरला या ठिकाणी तुम्ही कोणाकडून खाद्य घेताय? हे निरगुडसर गावचे निलेश वळसे यांचं मंचरला दुकान आहे. आम्ही त्यांच्याकडून हा चारा पशुखाद्य विकत घेतोय. त्याचे रेट वगैरे कसे काय वाटतं तुम्हाला? रेट बाकीच्यांपेक्षा बरे आहेत, चांगले आहेत, आपल्याला परवडेबल आहे. परवटेबल पण आहेत आणि याचा वापर जो केला जातोय शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. जे आपल्याला हे खाद्य पुरवतात त्यांच्याकडून पण आपण थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. पण निलेश वळसे पाटील, शिफा कॅटल फीड. तुम्ही आता कन्हैया ॲग्रोचं जे उत्पादन पशुखाद्य आहे हे शेतकऱ्यांना पोहोचवता, दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना. आज आम्ही एकलेरची शिंदेवाडी त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी त्यांना आम्ही त्या खाद्याबद्दल विचारलं होतं. त्यांनी रिझल्ट पण चांगला सांगितला. तुम्ही हे खाद्य कुठून आणता आणि त्या खाद्यापासून खरं तर फायदा काय होतो आणि त्याच्यात प्रोटीन कसं काय आहे हे तुम्ही सविस्तर एकदा अनेक दुग्ध व्यवसाय करणारे असतील त्यांना थोडंसं सविस्तर माहिती द्या. तर कसं आहे, आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की पशुखाद्य वापरताना पशुखाद्यावरती दूध वाढतं असं निर्बंध नाही. परंतु कन्हैया ॲग्रोने जे काही हे डायमंड 30+ जो काही प्रोडक्ट दिलाय की हा खूप सुंदर प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये 24% प्रोटीन आहे आणि हे BIS स्टँडर्ड आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना पशुखाद्य वापरताना एक आमच्या लक्षात आलेली गोष्ट अशी होती की शेतकऱ्यांना मॅनेजमेंट कमी पडतंय. शेतकऱ्याचं जे चारा व्यवस्थापन आहे ते फार चुकीच्या पद्धतीने होत आहे. तर शेतकऱ्यांना आम्ही काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी, म्हणजे तुम्ही आता शिंदेवाडीमध्ये गेलात, पिंपळगावमध्ये काय आहे, त्याच्यानंतर निरगुडसरला आहे, असं बऱ्याच ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना रिकमेंड करतोय की तुम्ही मॅनेजमेंटवरती फोकस करा. पशुखाद्य तर आम्ही तुम्हाला देऊ, 100% क्वालिटी पशुखाद्य देऊ. कारण आम्हाला कन्हैया ॲग्रोचे डॉक्टर भट यांचं गेली 37 वर्ष ते न्यूट्रिशनमध्ये काम करतात. ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फार्मवरती येऊन लोकांना मार्गदर्शन करतात. आता हे डायमंड 30+ हे किती टाइम खाद्य द्यावं लागतं? हे 2 टाइम खाद्य देतो आपण. हे एका लिटरला साधारणपणे 300 ग्रॅमचा डोस देतो. आणि बॉडी वेट साठी शेतकऱ्यांना आपण त्या गायींना गायींची बॉडी वाढण्यासाठी हे जे आहे गोवत बूस्ट, हे कन्हैया ॲग्रोचं गोवत बूस्ट हे देतो. हा, हे प्रत्येक गायीला हे 1 टाइम देतो 1 किलो.
आणि 300 ग्रॅम प्रति लिटर डायमंडचं पॅलेट देतो. मग दुधाची वाढ कोणत्या याच्यात अं, याच्यात का ती? नाही, याने बॉडी वेट होतं, हा. याने दुधाची वाढ होते. आणि त्याच्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांना असं सजेस्ट करतो की तुम्ही रवंत, गाईचा रवंत, ह्या सगळ्या दूध प्रक्रियेमध्ये आणि गोठा व्यवस्थापनामध्ये मॅटर करते गाईचा रवंत. तर त्या गाईचा रवंत हा जास्तीत जास्त झाला पाहिजे. आता आपल्या शेतकऱ्यांच्या गाईचा रवंत होतो, 2 टाइम चारा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाईचा रवंत होतो 5 तासाच्या वरती जात नाही. कारण गाई रात्रीची रवंत करत नाही, गाई रात्रभर झोपलेली असते आणि गाईचा शेवटचा घास खाल्ल्यानंतर गाई 2 तासानंतर रवंत चालू करते. ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर गाई फक्त 5 तास रवंत करते. तर तो रवंत पाहिजे 10 तास प्लस. त्याच्यासाठी आम्ही एक नवीन थोडंसं शेतकऱ्यांना सजेस्ट करतोय की तुम्ही फक्त रात्रीचा चारा टाका. म्हणजे 2 टाइम जो चारा देताय तो फक्त 1 टाइम रात्रीचा टाका. प्रमाण तेवढंच ठेवा. आमच्या असं लक्षात आलं की ज्यावेळी 1 टाइम चारा गाईला रात्री गेला, गाई रात्रभर खाते, तिला भूक लागली की रात्री 2 वाजता गाई उठून खाते. पण त्याच्यामुळं झालं असं की त्या गाईचं शेण, चारा तेवढाच खाऊन शेण 35% कमी झालं. आणि 35% शेण जर कमी झालं तर त्या गाईच्या अंगी लागलं. त्याच्यामुळे गाईच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली. आणि गाईच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली का गायला बाकी गोष्टी कमी लागतात. तुमचं मेंटेनन्स कमी होतो, कमी मेंटेनन्स मध्ये प्रोडक्शन वाढतं. हा आमचा झालेला अभ्यास आहे आणि त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांना सजेशन करतो. आता याच्यापासून जे अनेक फायदे होतात, दुधाचे असेल, फॅटचा असेल, का शेणामध्ये पण फरक पडतो. आता त्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे प्रोडक्ट कन्या ॲग्रोचे प्रोडक्ट चांगलं आहे आणि प्रत्येक दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांनी हे वापरावं. बरोबर. आता या जर तुमच्या मनसर गावामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका आजूबाजूच्या जर लोकांना जरी खाद्य घ्यायचं असेल तर नेमका ऍड्रेस कोणता आहे तुमचा या ठिकाणी? आपलं दुकान आहे, आपली डीलरशिप आहे, ते ठिकाण आहे आपल्या शिवगिरी मंगल कार्यालय समोर, पुणे नाशिक हायवे, शिफा कॅटल फीड. तरी कोणाला जर पशु खाद्य जर घ्यायचं असेल तर हे खाद्यासाठी तुम्ही पाहू शकता मनसर मध्ये एक बघितलं तुम्ही पशु खाद्याचं एक दुकान आहे, शिवगिरी मंगल कार्यालय समोर आहे. आणि प्रत्येक दुग्ध व्यवसाय करणाऱ्याने एक वेळ वापरून पाहायला काय हरकत नाही. त्याच्यापासून रिझल्ट पण जाणवला जाईल. धन्यवाद.